रात्री आपल्या घरी चोर आलत माहितीये का? हा, रात्री 2:30 वाजता. हा, ते तिकडून धोंडे गाठलं ह्याच्यातून. हो, इकडून इकडून हे इकडून. हा, ते तिथून घातलं. हा, वरून वरून वरून. मग उठलो. आवाज मी कौला मारणार म्हणला तो. हा, मी म्हणलो कुणाचा आवाज आहे म्हणलो. त्यानं म्हणलं मी चोर आहो म्हणलं. चोर आहो म्हणलं. थांब तुझ्या बायला निघून म्हणून टिकूर घेतलो ते तिथलं. ते टिकूर आणते होती. ते तिथं हाय बघते होती. हां हां, ये घेऊन इकडे जवळ. हे टिकूर घेतलो आणि उठलो. दरवाजा काढजेपर्यंत पळाला. दरवाजा ही काढला तो हेवी दरवाजा ती. तर पळून गेलं. मग आता का करावं बाबा म्हणलो. माझ्या बॉयला नेऊन म्हणलो दरवाजा काढलो, गेट काढलो, बघितलो, दिसणार गेलो कुठं बी. बॅटरी घेतलो, पळत आलो. बॅटरी घेतलो इथली मधली आणि लावलो. मग तिथं दिसलं एका जागी बसल तर तिथं कडला तिथं. हां, मग त्याला मार दिलो. हां, तू का केलं सुटून? हां, अरे बाबू ह्या घरावडी. हां, आई. हां, मग रडलं का? हां, का म्हणलं तर? हां, मग आई लय मारू चोराला तू. हां, आणि धोंडे कुठले ठेवते? एवढे मोठे धोंडे ठेवतो. असले धोंडे घालून चोराला लागते की? चोराला लागते की? एवढे मोठे धोंडे घातले तेवढे मोठे दे. हा, का किलुसली त्या टिकुरानं ती धोंडे दाखी बरं आणून. कसली धोंडी, केवढी मोठी घातलो धोंडे का नाही असं दाखी बरं चांगलं. असं इथं दाखव. असं इथं हां जवळ असं एक 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 घेऊन दाखव. एक एक असली धोंडी घातूस. हा बाबा मग त्याला लागलं असेल की. रडत गेलं. आई किती घातलं धोंडे? लई म्हणजे? हां, बाकीचे कुठे गेले? इकडे येऊन बोल. इथं येऊन बोल. इथं उभा टाकून. हां, बाबा बाबा मग चोराला लागला असेल की आता रडत असेल की चोर. मग कसं करतो? कुठल्या दुकानात जाऊन बसले? कुठल्या दुकानात जाऊन बसलं? हां हां हां, आणि तुला सर्दी झाली की? सर्दी झाल्यास तुला जाग आली? तुला तर सर्दी झाली, ताप आली काल रात्री. तू उठलतोस मग तेवढ्या तापीमध्ये? हां, मी नव्हतो बाबा, मला माहीतच नाही. बाबा 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 एवढं लय शेपट बी होतं त्याला. कसलं होतं चोर? पट्ट्या कशाला बांधलं? चुरून नेला. चुरून न्यायला पट्ट्या कशाला बांधते त्यानं? काहीतरी पिशवी पोट घेऊन आला असेल की सामान चोरून घेऊन जायला. तुझं घोडा ही ती हाय काय घेऊन गेली? हां,
हाय सायकल बी घेऊन जा त्यानं गेला असतो की रे. आईला माहिती होतं का चोर आलेलं? का करला ते आई? मग कुणाचा आवाज आहे म्हणलं मी. मग मी चोर हा म्हणलं. मग आईला मारलं का चोरा नाही? दोघं होऊन बडी लाव. आईचं टिकूर कुठं आहे? शिफ्टीला धरून मारलो सर. मग त्या नारळ झाडाला बांधून मारावं का उगा? का बरं? नारळ खराब होतात का नाही? नारळ लागले तेवढे मोठे आहे का? नारळाचं पाणी प्यायला येत नाही, मग नारळ सगळे खराब होऊन जातात. फक्त मारलोस का? कुठ मारलोस? आई म्हणून गेला, हात म्हणून गेला, शिफ्टी म्हणून गेला. आता चोराला शिफ्टी राहते का? आई नवीनच चोर आलं का म्हणाला मग हे? मला वाटलं असं कसं शिफ्टीत चोर आलं. शिफ्टी तुटली, पाय तुटलं, चांगलं तुटलं, तोंड तुटलं, दात पडले का नाही? सगळेच पडले का थोडे ठेवलूस काही दात? सगळे पडले, सगळे काढून टाकलं. कशानं लाता घातलोस हातानं का काठीनच सगळं? लाता घातलोस पुन्हा? खरी पड्यास लाता घातलोस का? बरं उषा तू भेव वाटणी तुला चोराचं ती? ही बरोबर पॉईंट आहे. आई होती का नाही? मला ध्यानच नाही बघ येडा मी. मला उठवावं का तू? मी बी मारू लागला असतो की चोराला मग. पिऊला धुंडा आणलं, आईला धुंडा आणलं, मम्मीला धुंडा आणलं, हाताला धुंडा आणलं. ए लागल हा मला. दम आला सर की मारून. हुशार झालोस मग तू, मोठा झालोस आता. मला बी वाटते रे बाबा चोराचं. तुला वाटत नाच, तू मोठा झालोस. तुझी बॉडी बिडी दाखीवर. अरे बाबू बघा बॉडी बाबा ह्याची कसली मोठी झाली, मोठे रड झाले पोरं आमचं. मग झोप आली का पुन्हा रातभर नाही? झोपनास का झोपणीस? होय की लागते का? आई लागलेली का? बाबा होय की. मोठ चांगली झाली बॉडी निब्बर ह्याची आहे का नाही? मोठा झालोस. का खातोस तू रोज? चपाती, दूध, चड्ड्या घालता, नाईट पॅन्ट, अंगकाचा लेलेल घालता, अंडलेल घालता, अंडलेल घालता, चड्ड्या फालते केलं म्हणून अंडलेल घालता, अंडलेल फाटतले. झोपायच्या घालतोस कॉन्ट्रेल.
आणि दिवसा दिवसा का करतोस? दिवटा मारता हा चोर तिथं खुर्ची खाली बसवतं इथल्या खुर्ची खाली हा तिथल्या हो हो तिथल्या मोबाईल ती बघतोस का नाही दिवसभर? बघता हा पण तुला बघता थोडं बघतोस का बरं बरं आवाज माझ्या आता मी बाईचा आवाज ऐकला की पळून जाते हां 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 मग बॅटली घेतलो घरातली चालू केलं वाटली दुकानात बसला किती तर ठेवलं पळ 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 मारलो गेलं पळून नाही मेलं का बरं बरं हां म्हण आमची गोष्ट कशी लागली आमची गोष्ट कमी कला हां लाईक कला शेअर कला धन्यवाद म्हणा धन्यवाद